उत्साह ठेवला तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. जिद्द ठेवली तर सगळं काही करू शकतो. ते कोणतीही गोष्ट असू द्या. तर आज मी तुमच्यासोबत ना एक छान अशी वेट लॉस जर्नी घेऊन आले ना तुमच्यासाठी, की या वेट लॉस जर्नीने तुम्हाला नक्कीच उत्साह येणार आहे. आज तुम्ही 30 वर्षाचे आहात का, की तुम्ही 60 वर्षाचे आहात का, फक्त जिद्द ठेवणं महत्वाचं आहे. तर तुमच्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ याच्यासाठी घेऊन आले की खूप लेडीज असतात ना, की माझं वय झालंय आता, मी आता माझं 40+ वय झालंय, मला काय करायचंय वजन कमी करून, मला कुठे जायचंय, मला काहीच करायचं नाही. सगळ्या गोष्टी आपण ह्या गोष्टी विचार करतो. काही लेडीज अशा असतात ना, की आपल्याला नाही, मला करायचंय आणि मी करून दाखवेलच. तसंच आजच्या व्हिडिओमध्ये माझे स्टुडंट आहेत त्या नूतन ताई, तर विरारला राहतात. त्यांनी छान असं त्यांचं वेट कमी केलं. अशा खूप साऱ्या स्टुडंट आहेत, अजून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यांचे पण व्हिडिओ. पण नूतन ताईचं वय आज 60 आहे आणि त्यांनी खूप छान त्यांचं वेट लॉस जर्नी स्टार्ट केलेली आहे. माझ्याकडे खूप प्रयत्न केलेत त्यांनी, असं नाहीये की माझ्याकडेच केलेत का वगैरे, असं नाही. याच्या अगोदरही त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या तोंडातनच तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पडेल, म्हणजे त्यांच्याकडनंच तुम्हाला माहिती पडतील. तर त्या काय बोलणार आहेत त्या सगळं काही तुम्हाला मी त्यांच्या थ्रू तुम्हाला ऐकवते, की त्यांनी जर्नी स्टार्ट केली होती आणि काय त्यांच्या मनामध्ये जिद्द होती, काय होतं, तर ते तुम्हाला ऐकवते. आणि मी तुम्हाला त्यांचं बोलून झाल्याच्या नंतर परत येऊन भेटते, की तुमचा उत्साह जर खचून गेलेला आहे ना, की तुम्हाला वाटतं की तुमच्याकडनं होऊच शकत नाही, एक्सरसाइज होऊ शकत नाहीये तुमच्याकडनं, तुम्ही डाएट वगैरे ह्या गोष्टी घेऊ शकत नाहीये, तर वय झालंय आता, काय वजनच कमी होत नाही, तर तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, सोप्या टिप्स आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. पहिले आपण नूतन ताईच्या गोष्टी ऐकून घेऊया, त्यांनी कसं कसं स्टार्ट केलेलं आहे, कशी त्यांची जर्नी होती, आणि मग मी तुम्हाला दाखवते की तुम्ही तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या सोप्या गोष्टी घ्यायच्या आहेत, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने वेगवेगळे ड्रिंक घ्यायचे आहेत, मी तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुमचं अजिबात वजन कमी होत नाही, तुम्ही खचून गेला, तुम्ही एक्सरसाइज या गोष्टी काहीच होत नाही तुमच्याकडनं, तर तुम्ही त्या गोष्टी फॉलो करून तुमचं छान वेट लॉस करू शकता. पहिले नूतन ताई काय. नमस्कार, माझं नाव नूतन केणी आणि आता मला 60 वर्ष झाली, पूर्ण 60 वर्षाची आहे मी. माझी वेट लॉस जर्नी तुम्हाला मी सांगणार आहे. छोटीशीच आहे, पण पहिल्यापासून मी बारीक व्हायचं स्वप्न बघते. हेल्दी होती पहिल्यापासून, बारीक व्हायला योगा करायला जायची, पण तिकडे असं चॅलेंज वगैरे नाही, फक्त योगा करा जावा असंच होतं. वॉक करायची, वॉक करून करून एवढे पाय दुखायला लागले तर डॉक्टरांकडे गेले. ते म्हणाले की नी रिप्लेसमेंट करावी लागेल तुम्हाला. मग घरीच राहिले, घरीच बसली. ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर ते म्हणाले की वॉकिंग करायला लागेल तुम्हाला. वॉकिंग करायला लागले. परत ते 32 बारचं केलं, पण खूप फायदा झाला नाही मला. परत तेच. नंतर मग मी युट्यूबवर बघता बघता गुरु योगा फिटनेस मॅडमचा मी व्हिडिओ बघितला. व्हिडिओ बघितल्यावर मला चांगलं वाटलं. मग मी त्यांना जॉईन केलं. आता योगा करते, योगा वॉकिंग करते. 6000 माझे स्टेप होतात, पाय दुखत नाही बिलकुल. योगा करून अंग कसं हलकं हलकं झालं माझं. आणि त्यांचे चॅलेंज असतात 3 दिवसाचे, 8 दिवसाचे, ते मी करते आणि माझे 5 किलो वजन कमी झाले आताच. म्हणून मला खूप सांगावंसं वाटलं तुम्हाला की गीता मॅडमचं चांगला आहे योगा, चांगलं चॅलेंज देतात, चांगलं करून घेतात. तरी मला एवढं सांगायचं होतं. धन्यवाद. तर अशी होती नूतन ताईची छोटीशी वेट लॉसची जर्नी. तर त्यांनी जिद्द सोडलेली नाहीये आणि अजूनही खूप प्रयत्न करतायत. आणि बघा, योगासन करून, योगा क्लासेस करून, किंवा तुम्ही घरी स्वतःला अर्धा तास देऊन तुमचा वेळ वाया जात नाहीये. तिथे तुम्ही अजून जास्त आयुष्य तुमचं जगणार आहात. छान पद्धतीने हेल्दी राहून तुम्हाला दुखणं कमी होणार आहे तुमचं, आणि तुम्ही चांगल्या हेल्दीमध्ये, चांगल्या पद्धतीने म्हणजेच तुमचं आयुष्य तुम्ही खुशीने जगू शकता, आनंदाने जगू शकता. फक्त तुम्ही स्वतःला अर्धा तास, 1 तास देऊन. तर तुमच्याकडनं ह्या गोष्टी होत नसतील तर तुम्ही माझे ऑनलाईन क्लास पण जॉईन करू शकता, दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून. तर इथे नूतन ताईची जर्नी खूप सोपी होती, तशीच त्यांची हार्ड पण आहे. कारण की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंय की त्यांना पहिल्यापासून हेल्दी असल्यामुळे वजन कमी करणं आणि असतं,
मी पण, माझं पण तसंच आहे. जे जाड आहेत ना, त्याच हेल्दी आहेत ना, त्यांनाच या गोष्टी समजू शकतात की आपण जाड आहे तर आपल्याला बारीक होणं किती म्हणजे 1-2 किलो जरी कमी झाला तर ते आपल्यासाठी किती आनंददायक असतो तो क्षण. तर तो जे हेल्दी आहेत त्यांना समजू शकतं ह्या गोष्टी. तर तसंच नूतनताई सोबत पण आहेच. तर त्यांची अजूनही जर्नी चालू आहे माझ्याकडे. अजूनही ते छान चॅलेंज पण घेतात, अजूनही छान योगा डेली एक्सरसाइज करतात. त्या माझ्याकडे डेली सकाळी 5ची बॅच नाही झाली त्या सकाळी तर 9ची बॅच तरी जॉईन करतात. जॉब करतात तरी देखील त्या या गोष्टी फॉलो करतच आहेत, कारण की त्यांना जिद्द आहे, त्यांना ते करायचंय आणि वयाचं बंधन नाहीये इथे. ठीक आहे. तर आता तुम्हाला या गोष्टी नाही होत आहे, तुम्ही क्लासेस जॉईन नाही करू शकत, सगळ्या गोष्टी असतात, प्रॉब्लेम असतात, तर तुम्ही काय करू शकता? तुमचं एक्सरसाइज तुम्हाला होत नाहीये तर सर्वप्रथम तुम्ही उठल्याबरोबर सकाळी खाली पोटाने, तुमचा पाचनक्रिया खूप स्लो असेल, वय जास्त असेल तुमचं, तर तुम्ही आवळा ज्यूस घ्यायचा आहे. 1 ग्लास कोमट पाणी करायचं, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून किंवा 2 टेबलस्पून तुम्ही इथे आवळा ज्यूस कोमट पाण्यामध्ये घालायचं आणि उठल्याबरोबर खाली पोटाने ते प्यायचं. आता या आवळा ज्यूसने तुम्हाला होणार काय? तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढणार आहे, तुमचा मेटाबॉलिझम फास्ट होणार आहे आणि तुम्ही सकाळी सकाळी तुमची बॉडी डिटॉक्स होणार आहे, साफ होणार आहे तुमचं पोट आणि तुम्ही ऍक्टिव्ह होणार आहे दिवसभराच्या जर्नीसाठी. म्हणून तुम्हाला आवळा ज्यूस घ्यायचंच आहे. आता आवळा ज्यूस अवेलेबल नाहीये तुमच्याकडे तर तुम्ही इथे काय करू शकता? कोमट पाण्यामध्ये म्हणजे हळदीचं पाणी तुम्हाला बनवायचंय, त्याच्यामध्ये कोमट झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 5-6 थेंब लिंबाचे रस ऍड करायचा आणि ते तुम्हाला कोमट पिऊन घ्यायचं. या 2 गोष्टी तुम्ही इथे फॉलो करू शकता. आवळा ज्यूस घ्या किंवा तुम्ही साधं हळदीचं पाणी लिंबू ऍड करून घेऊ शकता. आता त्याच्यानंतर तुमचं अजून दिवसभराची जर्नी कशी असायला पाहिजे? तर तुम्ही जेवणासोबत पहिले तुम्हाला 2 ग्लास पाणी प्यायचं आहे, साधं पाणी, मटक्यातलं पाणी जसं तुम्ही पिता. फक्त थंडगार पाणी न पिता तुम्ही नॉर्मल पाणी प्यायचं आहे. आता किती वाजता जेवताय त्याच्यावरती. ब्रेकफास्ट करायचा आहे तुम्हाला, चहाची क्रेविंग आहे, खूप जास्त चहा घेताय तुम्ही, तर तुम्हाला चहा पण घ्यायचा असेल ना इथे, तर पहिले तुम्ही काय नाश्ता करताय? तुम्ही पोहे खाताय, उपमा खाताय, इडली खाताय, डोसा खाताय, तुम्ही स्प्राउट घेताय की तुम्ही अजून काय वेगळं घेताय? डोसा म्हणजे चिलास वगैरे असं काय घेताय, ओट्स घेताय, तर त्या खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला 1 कप चहा घेणं काहीच असं प्रॉब्लेम नाहीये. ब्लॅक टी घ्या, दुधाचा चहा घ्या, फक्त साखरेचं प्रमाण आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही 1 टेबलस्पून साखर टाकत असाल ना तर अर्ध्याची अर्धी करायची, म्हणजे चतकोर तुम्हाला त्याच्यामध्ये साखर ऍड करायची आणि तेवढा तुम्ही मस्त चहा बनवून प्यायचा. त्याच्यामध्ये अद्रक घाला, तुम्ही काळी मिरी घाला, चहा खूप टेस्टी लागणार आहे आणि तुमची चहाची क्रेविंग पण कमी होणार आहे. ब्रेकफास्ट जो करता ते. आता दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही काय करू शकता की तुम्हाला पहिले 2 ग्लास पाणी प्यायचं, 1 प्लेट भरून सॅलड खायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय भाजी खाताय, म्हणजे चपाती, भात, भाकरी जे पण खाताय ना ते तुम्हाला बारीक चावून खायचा प्रयत्न करायचा. बाहेरचं जंक फूड खाणं थोडंसं शक्यतो तुम्हाला कमी करायचं. खातच नाहीये ना तुम्ही, ह्या गोष्टीही करत आहात, पण तुम्हाला तुमचं पाचनक्रिया वाढवण्यासाठी तुम्हाला हे पाणी, ड्रिंक ह्या गोष्टी जास्त आवश्यक आहेत. आता इथे अजून तुम्हाला 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं स्वतःला द्यायचे. कधी द्यायचे? तुम्हाला सकाळी देऊ शकता तुम्ही, तुमच्याकडे वेळ नाही, जेवण झालंय तुमचं दुपारी, तर तुम्ही 2 तासांनी पण देऊ शकता. तुम्ही थोड्याशा एक्सरसाइज, योगासन करू शकता. माझ्या चॅनलवरती सोपे एक्सरसाइज आहेत त्या पण तुम्ही फॉलो करू शकता. 4 वाजता तुम्हाला इथे, आता गरमी आहे किंवा तेव्हा तुम्ही ताकाचा वापर जास्त करायचा आहे. तुम्ही 1 लिटर ताक घ्या, अर्धा लिटर ताक घ्या, रोज घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. पित्ताचा प्रॉब्लेम आहे का तुम्हाला, तर तुम्ही इथे ब्लॅक कॉफी घ्या, ग्रीन टी घ्या, असं काहीतरी तुम्ही 4-5 वाजता घेऊ शकता. संध्याकाळच्या जेवणामध्ये शक्यतो तुम्हाला लिक्विड आहार घ्यायचा. तुम्ही लिक्विडामध्ये तुम्ही आता इथे पालकचं सूप घेऊ शकता, दुधी भोपळ्याचं सूप घेऊ शकता. या गोष्टी तुम्हाला जमतच नाही, तुम्हाला जेवणच पाहिजे प्रॉपर, तर तुम्ही काय करा, आता तुमच्याकडे नॉनव्हेज बनतंय तर नॉनव्हेज तुम्ही 1 वाटी घेतले तर तिथे तुम्ही अर्धी चपाती घ्या. तुमच्याकडे डाळ बनले तिथे 2 वाट्या डाळ घ्या, तिथे तुम्ही अर्धी वाटीच भात घ्या. असा प्रयत्न करायचा, अशी सुरुवात करायची. आणि तुमचं असं काहीच नाहीये 1 महिन्यातच रिझल्ट भेटेल असं नसतं. जर तुमची पाचनक्रिया स्लो असेल ना, तुम्हाला 1 महिन्यात रिझल्ट नाही भेटला तरी तुम्ही होप हलवायची नाहीये. तुम्ही उत्साह ठेवायचा आणि कंटिन्युअसली या गोष्टी करत राहायच्या. 2 महिने,
3 महिन्यात तरी रिझल्ट हा 100% भेटतो. तर नूतनताई देखील ह्याच गोष्टी करत आहेत, सोप्या पद्धतीच्या आहेत. काय असं वेगळं त्यांना काही मी असं बाहेरचं प्रोडक्ट वगैरे आणून सांगत नाही की तुम्ही खा म्हणून, पण त्यांनी जिद्द ठेवलेली आणि त्या करत आहात. हा, चॅलेंज वगैरे देणे मी ह्या गोष्टी माझ्या बॅचेसमध्येच करू शकते, हे युट्यूबला मी शेअर नाही करत शक्यतो, कारण की तिथे त्यांना जास्त उत्साह, माझ्या बॅचेस आहेत तर मला कंटिन्युअसली त्यांचं वेट लॉस करून देणार, ती माझी जिम्मेदारी आहे. म्हणून तिथे ते वेगवेगळे चॅलेंज किंवा ड्रिंक हे मला तिथे करावं लागतात. तर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करून छान वेट लॉस करून घेऊ शकता घर बसल्या. नूतनताईचं वय आज 60 आहे, तुम्ही 60+ आहात किंवा तुम्ही 30+ आहात, तुम्ही पण आरामात करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कामाचा आहे. वेट लॉस जर्नी कशी वाटली सांगा कामाची. लाईक करा, चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा. भेटूया परत एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.